तर कलेक्टर याच्यासाठी होतो की त्यानं वेगळ्या पद्धतीनं काम केलं. 12वी चालणारा पासआउट झालेला पोरगा ग्रॅज्युएशन साठी पुण्यात येतो आणि पुण्यात आल्यावर दुर्दैवाने त्याला बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो. बाप रिक्षा चालवतो, आई मतिमंद आहे, दुसऱ्याची भांडी धुणी करते आणि पोरानं ठरवलं कलेक्टर झाला. जीतने वाले अलग कुछ नहीं करते, वो अलग तरीके से करते हैं. आर्थिक बाबतीत तर आता तुमच्या वयात मी होतो तेव्हा मला यातलं काहीच कळत नव्हतं बाबा. पण जो जीडीपी याच्या आधी 2014च्या आधी जो होता त्यावेळेसचा जीडीपी मी आकडा विचारला आपल्या गुरुजींना 6.5 होता, जो आज 5.5 झालेला आहे. म्हणजे 10 वर्षात देशानं प्रगती करायला पाहिजे होती. आपण काय विनाशाकडे चाललो का अधोगतीकडे चाललो ते कळत नाही. बरं, मुद्दा असा आहे की मी आत्मटीकेचं बोलत होतो. आम्हीच आमच्या चुका कमी करू शकतो, त्यालाच आत्मपरीक्षण म्हणायचं. बरं, न्यायनिष्ठुरता पाहिजे का नाही? न्यायनिष्ठुरता गरजेची आहे. खऱ्याला खरं, खोट्याला खोटं म्हणायला काय जातं? आपलं ते बाळ्या दुसऱ्याचं काढणं आमची वृत्ती आहे. आमची वृत्ती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी रांजाच्या पाटलाचे त्याचा चौरंगा केला, डोळे फोडले का तर एका बाईवर अत्याचार केला होता गरीबाच्या लेकीवर. फक्त माझ्या जातीचा आहे, मराठा आहे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला सोडलं नाही. एवढी न्यायनिष्ठुरता आमच्याकडे असली पाहिजे. आणि इंग्लंड अमेरिकेमध्ये स्वतःचा सक्का भाऊ स्वतःच्या भावाला, गुन्हेगार भावाला अटक करून बेड्या टाकून घेऊन जातो. आपल्याकडे असं कधी होणार नाही. आम्ही तर लगेच इकडून तिकडून घालू वागसर, इकडून तिकडून घालू बांधार खांदार भानगडी. काही गोष्टी आपल्यामध्ये हळूहळू येऊ लागल्या आहेत आणि ती येणं गरजेचं आहे. मी कामगारांच्या बाजूचा आहे की भांडवलदारांच्या बाजूचा आहे हे एकदा आपण ठरवणं गरजेचं आहे. ॲज अ विद्यार्थी, ॲज अ देशाचा तरुण नागरिक म्हणून, स्वतंत्र देशाचा नागरिक म्हणून आम्हाला ठरवावं लागेल की कुठे कुठे आणि कुणाकुणाचं आणि कसं कसं शोषण होतं त्यावर आम्ही विचार करू, आम्ही बोलू भारताचा नागरिक म्हणून. एक वाक्य सांगतो. आपल्या परिसरातली मुलं कंपनी काम, कंपनीतला जॉब, 4,000 5,000 10,000 रुपये महिन्याचं स्वप्न बघतात. त्यांना सांगू इच्छितो, मालक कधीच नोकराला मालक कसं बनायचं हे सांगत नाही. बाळा, ए बाळा, निळा निळा टी शर्ट, तुझं भाषण उद्या ठेवू आपण, आज माझं होऊ दे, तूच खुले बाल तुझं उद्या ठेवू, आज माझं होऊ दे. मालक कधीच नोकराला मालक कसं बनायचं हे शिकवत नाही, लक्षात घ्या. आणि तुमच्याकडून 100 रुपये कमवून घेईल कंपनीवाला, 10 रुपये तुम्हाला देईल. चालतंय का तुम्हाला हे शोषण? चालतंय का? अरे सरकारी नोकरी म्हणजे आई आहे, कंपनीतली नोकरी सावत्र आई आहे. सावत्र आई किती जीव लावते सगळ्यांना माहित आहे. त्याच्यामुळे अगर सपना ही देखना है तो सरकारी नौकरी का क्यों नहीं देखते भाई? नोकरीच करायची ना, गुलामीच करायची ना, बिलकुल करा, वेलकम, काय प्रॉब्लेम नाही. नोकरी म्हणजे गुलामी, त्याचा दुसरा अर्थ सरळ सरळ तोच आहे. नौकरी नौकर करना है ना तो सरकारी के बारे में सोचो ना, क्या प्रॉब्लेम है? पर दुर्दैव असं आहे तुमच्या स्वप्नांवर अजूनही कुणीही मर्यादा घातलेली नाही. बिकॉज यू आर आझाद. मग स्वप्न बघायचं कंपनीचं स्वप्न. आम्हाला फोन येतो, आश्चर्य वाटतं. मागचे 6 वर्ष मी इथे काम करतोय. हॅलो सर, मला जॉब मिळाला, वा 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 वा, अभिनंदन. बर काय पगार रे? सर 4,500 आहे. मी पनवेलपर्यंत जाऊन आलो तर 4,500 संपून जाते. तर माझे कसे संपतात देवाला माहिती. बात को समजो, अगर सपना ही देखना है तो बड़ा देखो. वर्तमान असं आहे, भ्रामक जगापासून जरा आपण बाजूला चाललो आहोत, म्हणजे वास्तवापासून आपण दूर चाललो आहोत. डीपफेक आलंय, AI आलंय, नाही का? आणि दुर्दैव असं आहे की स्वातंत्र्याची व्याख्या मी मगाशी म्हणलो, जे आपल्या जवळ असतं त्याची किंमत आपल्याला कळत नाही. माझे दोन्ही हात आहेत म्हणून मला जाणवत नाही त्याची किंमत. उद्या ते एखाद्या ऍक्सिडेंट मध्ये दोन्ही गेले, मग तेव्हा कळेल मला. मासळे समुद्रात राहते, तिला सागराचं महत्व कळत नाही. 2 मिनिट के लिए बाहर निकाल के रख दो, 2 मिनिट केले तब समज में आएगा, अरे बापरे ते बरोबर होतं, ते योग्य होतं, तेच माझ्यासाठी चांगलं आहे. एक बाळ छोटस यात्रेत आईसोबत आलं होतं. आईसोबत बोट धरून चाललंय. चालता चालता गर्दीमध्ये बोट सुटलं. आई एका दिशेला पोरग लागलं बोंबलायला करून. ती बाई दुसरीकडे भटकली, ती पण रडायला लागली. बिचारी आईचं काळीच. या पोराला एकाने विचारलं, अरे बाळा, म्हणजे तो आधी जेव्हा आईसोबत चालत होता तेव्हा आईसोबत चालता चालता आईला म्हणला, आई मला तो बलून पाहिजे, आई मला तो गुलाबी बलून पाहिजे. आई म्हणले नंतर घेऊ, थांब पोळा. पैसेही मस्तात आई बापांकडे. किमान आई बापांच्या स्वप्नांचा तरी विचार करा रे.
जे उपाशी राहून तुमच्या शाळेची कॉलेजची फी भरतात, त्यांच्या घामाचा तरी आदर करा. खुद के लिए ना सही उनके लिए बडे बनो. आई म्हणाली नंतर घेऊ. पुन्हा थोड्या वेळानं पुढे गेलं. पोरगं म्हणलं मम्मी मला जिलेबी पाहिजे, जिलेबी खायची. अरे आपण थोड्या वेळात परत आल्यावर घेऊ. मम्मी मला हे पाहिजे. 2-3दा आईनं ते डावललं आणि नंतर पोट सुटलं. पोरगं लागलं बोंबलायला, आई लागली रडायला. एका चांगल्या माणसाने त्याला पकडलं. अरे अरे बाळा रडू नको, रडू नको, रडू नको बाळा, तुला काय पाहिजे, तुला तो बलून पाहिजे का? पोरगं म्हणलं नाही, आई पाहिजे. तुला जिलेबी पाहिजे का? नाही, आई पाहिजे. तुला अमुक पाहिजे का? नाही, आई पाहिजे. जो हमारे पास है उसकी इज्जत करो, जो हमारे पास नहीं होगा तब उसकी किंमत करने में कोई फायदा नहीं है. शेवटच्या 2-3 मिनिटात आहे मी. स्त्री प्रतिमेचं नको तेवढं अवमूल्यन झालंय. स्त्री प्रतिमेचं नको तेवढं अवमूल्यन झालंय. आणि दुर्दैव असं आहे की या अवमूल्यन करणाऱ्या ज्या काही टीव्ही मालिका आहेत यांचा सगळ्यात मोठा प्रेक्षकच बाई आहे. मी तर माझ्या आयुष्यात अशी बाई अजून पाहिली नाही जी स्वतःच्या घरातल्या बाईचा गर्भपात करेल अमुक एक औषध खायला घालून. म्हणजे काही मंथराही तेवढ्या वाईट नव्हत्या रे. असेल 100तून एखादी बाई वाईटही असेल, पण मग तुम्ही वाईटावरच बोट ठेवणार आहात का? चांगलं तुम्हाला दिसतच नाहीये का? चांगलं तुम्ही दाखवणारच नाहीये का? एक बाई तिच्या 2-3 पुरुषांचे संबंध, 2-3 पुरुष तिचे बाई, अरे क्या बता क्या रहे हो भाई. आणि अशा टीव्ही मालिका या माझ्या नवऱ्याची बायको. अरे देवा, अशी मालिका बनवा बरं, माझ्या बायकोचा नवरा. हा पुरुष सत्ताक व्यवस्था है, ये ऐसा कभी नहीं करेंगे. मूर्ख बनवण्याचा कार्यक्रम चालू आहे. आणि बाई जेवढ्या लवकर हुशार होईल तेवढ्या लवकर स्त्री पुरुष समानता प्रस्थापित होईल. आणि तुम्हाला सांगू, स्वातंत्र्य जसं मला माझं प्रिय आहे ना, तसं मी दुसऱ्याच्याही स्वातंत्र्याचा आदर केला पाहिजे. एकूणच भारतीय समाज व्यवस्थेमध्ये बाईला दुय्यम स्थान आहे. काय कसं वगैरे मी फार खोलात जात नाही त्या मुद्द्यावर, पण स्त्री पुरुष समानता प्रस्थापित होण्यासाठी बाईनं थोडं शहाणं होणं गरजेचं आहे. बाईनं कमावती होणं गरजेचं आहे. लक्षात घ्या. माझी बायको नोकरीला होती. मी 12 वर्ष बेरोजगार म्हणून फिरलो, तिच्या पैशावर जगत होतो. मी तिला कधीच नाही म्हणलो की माझ्या घरातून चालती हो. पण तुम्हाला नोकरी नसेल, लग्नाला 10 वर्ष झाली, 2 मुलं पदरात आहेत, नवरा कधीही सांगू शकतो माझ्या घरातून चालती हो. अरे भाई कमाल आहे, माझ्या घरातून चाल. मग 10 वर्ष मी काही तर गोट्या खेळत होते. काय माणूस आहे. पण दुर्दैव असेल बाईचं. हिंदू कोर्ट बाबासाहेबांनी जे आणलं, नशीब तुमचं की बाबासाहेबांनी तो कायदा तुमच्यासाठी केला, नाही तर धोबी का कुत्ता घरकाना घाटका झाला असतं तुमचं. नवऱ्यानं हाकून दिलं, तिकडे गेले तर तिकडे भावजही येऊन बसलेली आहे. कसं काय येणं केलं नंदनबाई आज? ना वो घर तुम्हारा रहा ना ये घर तुम्हारा है, करोगे क्या? त्याच्यासाठी कमावती असणं गरजेचं आहे. 2019ला लोकसभा विधानसभा झाल्या तर तहसीलदार बाई आणि कलेक्टर बाईच्या सोबत मला काम करायची संधी मिळाली. अरे काय पॉवर आहे का? काय पॉवर आहे. आमच्यासारखी धडधाकट माणसं तिथं येऊन असं थरथर करत होती. हा मॅडम नुसतं वर पाहून काय कळतं का नाही तुम्हाला काय चाललंय? शब्द सापडत नाही. त्याच्यामुळे त्या गोष्टीचे हे बघा, सोचो तो सही यार, सोचने में क्या जा रहा है. विचार करायला काय जातंय आणि स्टेपच आहे, ही पायरी आहे. ह्या पायऱ्या पहिले सोचेगा, वो करेगा, वो पाएगा. एखादी गोष्ट लगेच अस्तित्वात येत नाही. तिचा जन्म खूप आधी कुणाच्या तरी मेंदूत झालेला असतो. विमान काय एकदमच बनलं उडायला लागलं का? नाही. आधी कुणीतरी त्याच्याबद्दल खूप आधी त्याच्याबद्दल विचार केला, तेव्हा विमान अस्तित्वात आलं. लक्षात घ्या. काल बोलता स्टाफ रूम मध्येच एक मुद्दा लक्षात आला की नो व्हेकल डे असं आपण वापरतो सर, असं आपण करतो. खरं तर ही एक नवीन कन्सेप्ट सापडली. कालच सांगणार होतो तुम्हाला, तुम्ही तासावर होता. नो मोबाईल डे ही आपल्याला साजरा करावा लागेल. ही काय अशी वेळ आहे. आठवड्यातला एक दिवस आम्ही कुणीही मोबाईल सोबत ठेवणार नाही. खरं तर प्रशासकीय खूप अडचणी उद्भवू शकतात, कारण ते काय म्हणतात व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते बनले असं झालं. मोबाईल एक छोटासा असा बटनावाला म्हणून खिशात आला होता, आता तो डोक्यावर बसलाय. अब उसको नीचे भी नाही रख सकते, अशी दुर्दैवानं वेळ निर्माण झालेली आहे. काही मागे विद्यार्थी जे बंधू बसलेले आहेत
बाबांनो मोठे केस वाढवून, महागाचा गॉगल लावून, जॅकेट घालून, दुसऱ्याची गाडी सायलेन्सर काढून पळवून पोरगी पटत नाही. पोरगी कर्तृत्वाला सलाम करते. तुमच्याकडे पैसा किती आहे ही तुमची पात्रता आहे, तुम्ही दिसायला कसे ही तुमची पात्रता नाही. लग्न जुळवताना वगैरे. आणि जो ध्येयावर प्रेम करेल तोच त्याच्या ध्येयापर्यंत पोहोचेल. आणि ज्यानं टार्गेट प्राप्त केलंय त्याच्या गळ्यात ऐश्वर्या राय सुद्धा माळ घालू शकते अभिषेकला सोडून. लक्षात घ्या. दीपिका पदुकोणचाही चान्स आहे तुमचा, अजून केलेला नाही, काही फरक नाही. आता 1 वर्षाचा अंतर आहे लग्नात. पण कलेक्टर बनून दाखवा, काय प्रॉब्लेम. माझी पोरगी आनंदानं तुम्हाला देईल, जाती फितीची भानगड माझ्या डोक्यातच नाही. कलेक्टर बनून कशी नाही देत विनायक पवारची पोरगी. लक्षात घ्या. शेवटचा एक मुद्दा सांगतो. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, निंदकाचे घर असावे शेजारी. ते याच्यामुळे तुकोबाराय असं म्हणाले होते की आपल्याला नकारात्मक प्रबलन सुद्धा मिळणं गरजेचं आहे. सगळ्यांनी माझं कौतुकच करत राहिले तर कसं व्हायचं, ते विषय भरून नाही ना. कुणीतरी माझे कान सुद्धा टोचले पाहिजे. आणि म्हणून आपला आत्मसन्मान जर कधी दुखावला जात असेल, कुणी रागावून ओरडून बोलत असेल तर त्याला लगेच उत्तर देऊ नका. तुमच्या कामातून त्याला उत्तर आपोआप मिळेल. तुम्हाला एक गोष्ट सांगू, तुमच्या शेजारची, काकू, दूरची, नात्यातली कुणीतरी तुमच्या माघारी तुमच्या आईचे कान भरते. परवा निधी आपली तुमची एका पोराच्या गाडीवर. आता या नालायकाचा चष्मा हरवलाय, तिला कळत नाही तो तिचा भाऊ होता. आपण तिचं लावायचं. म्हणजे बघा, पुरुषांपेक्षा स्त्रियांना जास्त शत्रू आहे नाही का. प्रत्येक पावलावर तुम्हाला स्पीड ब्रेकर आहे. त्याच्यामुळं तुमचा आत्मसन्मान जर दुखावला जात असेल तर त्याचं वेलकम करा. तोच तुम्हाला उद्या मोठं बनवणार आहे. छत्रपती राजर्षी शाहू महाराज नाही का, वेदोक्त प्रकरण वगैरे माहीत आहे. आत्मसन्मान दुखावला, चुकीचे मंत्र माणूस म्हणत होता, त्यांना वाईट वाटलं. राजर्षी शाहू महाराज बाहेर शिकून आलेला माणूस, अत्यंत विद्वान राजा. आणि त्यांच्या लक्षात आले की बापरे, माझ्यासोबत ही पद्धत वापरतायत तर जनतेचं काय. आणि म्हणून पेटून उठले आणि राजर्षी शाहू महाराजांनी आरक्षणाचा पाया रचला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चालत्या बैलगाडीतून उतरून दिलं जात कळल्यावर. शाळेच्या बाहेर बसवला, आत्मसन्मान दुखावला. या देशाची राज्यघटना लिहिली. एवढंच नव्हे तर जगातल्या 4-5 विद्वानांपैकी सगळ्यात वर बाबासाहेबांचं नाव घेतलं जातं. सिम्बॉल ऑफ द नॉलेज असं त्यांना म्हटलं जातं. महात्मा ज्योतिबा फुले मित्राच्या लग्नाच्या वरातीत चालत होते. एक माणूस बोलला, अरे हे तुझं काम, तू ह्या जातीचा नाहीस म्हणले, तू इकडे थांबू नको, जा. आत्मसन्मान दुखावला. महात्मा फुल्यांनी एवढं मोठं काम केलं. आत्मसन्मान दुखावणे गरजेचं आहे. मुलींना शिकवायला का जाते म्हणून दगडगोटे मारले, शेक फेकून मारले बाईला. सावित्रीबाई फुले, मी तर म्हणतो लग्न झाल्यानंतर तुमच्या मंगळसूत्रामध्ये एक मणी सावित्रीबाई फुलेंच्या नावाचा ठेवा. कारण ती नसती तर तुम्ही इथं राहायचं काय मत नाही, काय संबंध. त्याच्यामुळे कृतज्ञता भाव असणंही गरजेचं आहे. त्या बेसवर शेवटचा जो टप्पा आहे तो मी आता आलेलो आहे. बाळांनो लक्षात घ्या, माणसाची वरून पाहून व्याख्या करणं चुकीचं. म्हणजे वरची जी प्रोफाईल आहे, एखादी मुलगी किंवा एखादा मुलगा दिसायला सामान्य साधारण दिसत असेल, त्याच्यावरून त्याची किंमत करू नका. उसके अंदर क्या पोटेंशियल है वो भी देखना जरूरी है. आपल्याबद्दल, आपल्या सभोवती, आपल्या वातावरणामध्ये जर निगेटिव्ह बोललं जात असेल तर त्याला आपण इग्नोर करायला शिकलं पाहिजे. स्टीफन हॉकिन्स नावाचा एक माणूस या भूतलावर जन्माला आला. शास्त्रज्ञ होता फार मोठा. आणि त्यांना जन्मतःच एक आजार होता. त्या आजाराचं नाव न्यूरॉन असं होतं. न्यूरॉन डिसीज म्हणजे आजार. आणि न्यूरॉन नावाची बिमारी त्यांना झाली. डॉक्टरांनी सांगितलं की हा काही जास्त दिवस जगणार नाही. त्या बिमारीचं वैशिष्ट्य असं आहे की एक अवयव हळूहळू निकामी होत जातो. म्हणजे हा हात गेला, मग दुसरा हात गेला, मग तोंड वाकडं झालं, मग पाय, अशी ती बिमारी. डॉक्टरांनी सांगितलं होतं हा 4-5 वर्षाचा पाहुणा आहे. याच्या आईनं मनावर घेतलं, याला शिकवलं. याच्यामध्ये इच्छाशक्ती एवढी प्रबळ कुटून बसले. वयाच्या 42व्या वर्षी ते वारले. आणि ते वारले तेव्हा अमेरिकेच्या टाइम्सच्या मुखपृष्ठावर त्यांनी फोटो छापला होता या माणसाचा, स्टीफन हॉकिन्सचा. आणि त्या फोटो खाली कॅप्शन दिलं होतं, जगाचा मालक. जगाचा मालक.
एवढा मोठा शास्त्रज्ञ होऊन गेला. बाळांनो, आपला वरचा मजला सांभाळा. वर्तमान चुकीचा आहे. विधानसभेच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. स्वतःच्या ध्येयावर प्रेम करायचं आहे. खूप मोठी आव्हानं तुमच्या समोर आहेत. या अनुषंगानं मंचावर उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर वाघ सर, कुमारे सर, सरगर सर आणि डॉक्टर आलम शेख व माझे सगळे मित्र, बंधू आणि सगळे विद्यार्थी, माझ्या भगिनी आदरणीय एकनाथ चव्हाण सर, तुम्हा सगळ्यांनी तुम्ही ज्या अर्थानं मला इथे बोलण्यासाठी उभं केलं, प्रेरित केलं, त्याबद्दल तुमचे आभार. आणि तुम्ही रोजचाच बघणारा माणूस तुम्ही परत एकदा सहन केला, त्याबद्दल तुमच्याही सहनशीलतेला सलाम. ठीक आहे. आमचे आदरणीय कुमारे सर, आमच्या NSS विभागात मी त्यांचं स्वागत करतो आणि त्यांना सांगितलं म्हणून एक छोटीशी कविता सादर करतो. बघा, इतिहासाचे पुतळे नाचवतो, माणसं सोडून सगळं वाचवतो. आम्हाला ना आमच्या इतिहासाचा फार अभिमान आहे. आपण कौतुक करतो. आमच्या आजोबाकडे 50 एकर जमीन होती. आमच्या आजोबाकडे 50 एकर जमीन होती. आमच्या आजोबाकडे 4 घोडे होते. तुझ्याकडे सायकल तरी आहे का घोड्या? काही नाही, काही नाही. इतिहासाचे पुतळे नाचवतो, माणसं सोडून सगळं वाचवतो. झेंड्यांचे वाफे येत असतात भराला, गाड्या पेटून भावांनो दगड येतात घराला. निवडणुकीनंतर यांचा कडीपत्ता होतो आणि अधून मधून भारत माझा महासत्ता होतो. समानतेची बुर्ज पाडून माणुसकीचं स्मारक बांधू. समानतेची बुर्ज पाडून माणुसकीचं स्मारक बांधू. रक्तावर ज्यांची पोट त्यांच्यासाठीच भांडू. भावाच्याच नरडीला नख लावू चला आणि उरल्या सुरल्या प्रेमाला फुलं वाहू चला. आगपेटी चढून बसली अहंकाराच्या मेनावर. डोळे फोडण्याच्या घोषणा येऊ लागल्या कानावर. माझा मेंदू ही अज्ञामधनं बेपत्ता होतो आणि अधूनमधून भारत माझा महासत्ता होतो. फोडाफोडी हे विकासाचं मुख्य सूत्र पाळ बरं आणि जिच्यात तुझी आई आहे तीच बस जाळ बरं. फोडाफोडी हे विकासाचं मुख्य सूत्र पाळ बरं, जिच्यात तुझी आई असेल तीच बस जाळ बरं. इतिहासाच्या रेड्याने वर्तमान कळत नाही, अजून तुला वापरलेली कूटनीती कळत नाही. वाद होतो, दंगल होतो, हळूहळू कुत्ता होतो. अधूनमधून भारत माझा महासत्ता होतो. अधूनमधून भारत माझा महासत्ता होतो.